नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आज या तासिकेला मी हार्दिक स्वागत करतो। आज आपल्याला टँजंट टू द सर्कल हे जे कन्स्ट्रक्शन आपण कालच्या तासिकेला घेतलं त्या कन्स्ट्रक्शनला गृहीत धरून आपण काही एक्झाम्पल्स आज या ठिकाणी सोडवणार आहोत। हे एक्झाम्पल्स अतिशय सोपे आहेत। या एक्झाम्पलमध्ये कन्सेप्ट एकच आहे। काल आपण टँजंट काढण्याच्या बाबत दोन मेथड्स बघितल्या। देर आर टू मेथड्स टू ड्रॉ द टँजंट टू द सर्कल at a point or at any point on the circle. There are two methods. One method is that to draw the tangent using the circle and to draw the tangent to the circle at any point on the circle without using the center. Yes. Now, on basis of these two constructions, tangent to the circle, let us construct the circles or construct these circles or these examples. What we have to given here: draw a circle of radius 3.3 centimeter and draw a chord PQ of length 6.6 centimeter. Draw tangents to the circle at point P and Q and write your answer. Now this example is given to you. आता या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे नेमकं, तर फर्स्ट मला सर्कल काढायचं आहे। सर्कल काढून झाल्यानंतर मला त्या सर्कलची एक कॉर्ड काढायची आहे। ड्रॉ अ कॉर्ड ऑफ दॅट सर्कल. Yes. Now draw the tangents to the circle at point P and Q. And second thing, that write your observation about the tangents. आता तुम्ही जर या उदाहरणाचा अगदी काळजीपूर्वक वाचन केलं आणि आपल्याला आकलन झालं तर आपल्याला काय लक्षात येतं आहे बघा. रेडियस ऑफ सर्कल इज गिव्हन 3.3 सेंटीमीटर and the chord of that circle is 6.6 centimeter. Means this chord is twice of that radius and hence this chord is nothing but the diameter of the circle. आणि म्हणून ती chord काय असेल, डायमीटर असेल। हे आपल्या लक्षात यायला हवं मी ज्यावेळेस उदाहरण वाचतो तेव्हा। आणि नंतर त्यांनी विचारलं आहे की राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट द टँजंट्स. म्हणून त्यांनी विचारलेलं आहे इथे की तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे या टँजंट्सच्या बद्दल हे आम्हाला त्या ठिकाणी सांगा। मग आपण ॲक्च्युअली ते डायग्रॅम काढून झाल्यानंतर आपल्याला ते लक्षात येईल। रफ डायग्रॅम मी जर काढली तर लगेच हे ऑब्झर्वेशनसुद्धा आपल्या लक्षात येईल, बरोबर आहे। मग आता लेट अस ट्राय टू कन्स्ट्रक्ट दिस सर्कल अँड which are the given things in that example. Draw the circle of radius 3.3 centimeter. तर 3.3 सेंटीमीटरचा एक सर्कल आपण काढणार, रेडियस घेणार 3.3 सेंटीमीटर. येस, मी सर्कलची रेडियस या ठिकाणी घेतली 3.3. एक पॉईंट मी या ठिकाणी घेतो. दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड ड्रॉ अ सर्कल with a radius 3.3 centimeter. This is the circle of radius 3.3 centimeter. This is the center. आता या सेंटरला काय नाव द्या वगैरे काहीही मला सांगितलेलं नाही म्हणून मी या ठिकाणी O नाव देतो. O इज अ सेंटर ऑफ सर्कल. आता मला काय करायचं आहे तर कॉर्ड काढायची। आता किती सोपं आहे, या ठिकाणी मला ऑब्झर्वेशन मी केलं, लगेच माझ्या लक्षात आलं की इट इज अ डायमीटर ऑफ द सर्कल. पण प्रत्येक वेळेस असं घडत नाही। इथे डायमीटर मला दिलेला आहे, याचा अर्थ त्या ठिकाणी अशा पद्धतीने एक कॉर्ड मी काढून घेणार. दिस कॉर्ड इज नथिंग बट द डायमीटर ऑफ द सर्कल. येस, हा डायमीटर आहे। अशा पद्धतीने मी कॉर्ड काढून घेणार. दिस कॉर्ड इज पी क्यू.
This chord is PQ. Now draw the tangents at P and Q. P आणि Qला मला काय काढायचे आहेत? टँजंट्स काढायचे आहेत. व्हॉट इज आवर प्रोसिजर? युझिंग द सेंटर. आपण कालचं जे कन्स्ट्रक्शन बघितलं त्याच्यामध्ये युझिंग द सेंटर मला या ठिकाणी टँजंट काढता येईल. कशा पद्धतीने काढता येईल बघा. ही जी सेगमेंट आहे ही पुढे मी एक्सटेंड करणार. येस, याप्रमाणे ती एक्सटेंड करूया. इकडची सेगमेंटसुद्धा मला इकडे एक्सटेंड करावी लागेल कारण मला टँजंट काढायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे की ड्रॉ द परपेंडिक्युलर टू द गिव्हन लाईन पासिंग थ्रू द गिव्हन पॉईंट ऑन इट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज द गिव्हन पॉईंट ऑन दॅट लाईन अँड वी हॅव टू ड्रॉ परपेंडिक्युलर पासिंग थ्रू दिस पॉईंट. येस, अशा पद्धतीने मी काढून घेतलं. आता इथून मला परपेंडिक्युलर काढायचे आहेत म्हणजेच टँजंट्स काढायचे आहेत. मग त्याच्यासाठी मी काय करेल, माझ्याकडे प्रोसिजर आहे. कीपिंग द वन पॉईंट ऑफ दॅट कंपास ऑन द क्यू, टेक अ स्पेसिफिक डिस्टन्स अँड मार्क द 2 आर्क्स लाईक दिस. 2 आर्क्स मी केले. सिम्पल थिंग. इथे ठेवले 2 आर्क्स मी विचारात घेणार आहे. आता निम्मेपेक्षा जास्त अंतर घेतलं. आता हे निम्मेपेक्षा जास्त अंतर घेणं, निम्मेच्या कमी नको, जास्त कितीही चालेल, हा भाग लक्षात घ्या. या ठिकाणी 2 आर्क मी काढले आणि मला काय काढायचं आहे तर टँजंट्स काढायचे आहेत. हे 2 पॉईंट्स मला काय करायचे आहेत, जॉईंट करायचे. हे 2 पॉईंट जॉईंट करताना मला असं कळेल की धिस पॉईंट Q इज lie on this tangent. म्हणून this is the tangent to the circle. yes, अशा पद्धतीने ती पुढे वाढवून घ्यायची. हा अँगल 90 डिग्री आला आहे. ओके, this is the tangent. in same way we can draw the tangent passing through the point P. Mark the 2 arcs again, taking the distance half of that segment. या ठिकाणी 2 आर्क केले, डिस्टन्स सेम ठेवलं, इंटरसेक्टिंग आर्क्स केले आणि पुन्हा या ठिकाणी एक टँजंट काढून घेतले. तुमच्या लक्षात येत असेल की आता हा अँगलसुद्धा या ठिकाणी 90 डिग्री मला मिळणार आहे कारण ती टँजंट आहे. नाउ व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन अबाउट द टँजंट्स? या टँजंटबद्दल तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? सरळ लिहायचं. दीज अँगल्स आर 90 डिग्री. येस, मीन्स दीज आर द इंटेरियर अँगल्स किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स, काही तुम्हाला घेता येईल. लाईन्स आर पॅरलल. दीज 2 टँजंट्स ॲट पॉईंट P and Q do not intersect with each other. yes, why? because these 2 tangents are parallel to each other. हे दोघं टँजंट्स कसे आहेत? पॅरलल टू ईच अदर, असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. ओके, हे कन्क्लुजन जे आहे, ऑब्झर्वेशन जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल. तुम्ही सरळ ते त्या ठिकाणी लिहायचं आहे की टँजंट्स आर पॅरलल टू ईच अदर, दे डू नॉट इंटरसेक्ट विथ ईच अदर. येस. सेकंड एक्झाम्पल. आता या एक्झाम्पलमध्ये मी 2 प्रकारे या ठिकाणी टँजंट्स तुम्हाला काढून दाखवणार आहे. एक्झाम्पल सोपं दिलेलं आहे. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. ड्रॉ अ कॉर्ड MN ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर. construct tangents at point M and N to the circle without using the center. आता हे मुद्दामून मी उदाहरण तुम्हाला हे समजण्यासाठी या ठिकाणी घेतलं आहे
की विदाऊट युजिंग द सेंटरसुद्धा मला टँजंट्स काढता येतात. काल आपण कन्स्ट्रक्शन बघितलं, त्याचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा. सुरुवातीला मी हे उदाहरण विथ युजिंग द सेंटर काढणार आहे आणि त्यानंतर विदाऊट युजिंग द सेंटर मला कसं काढता येईल त्याचा आपण विचार करणार आहोत. मग हे सर्कल मी 3.4 सेंटीमीटरचं मी काढतो आहे. 3.4 सेंटीमीटर कंपासमध्ये घ्यायचं आणि 3.4 सेंटीमीटर कंपासमध्ये घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी एक सर्कल काढायचं आहे. येस, 3.4 सेंटीमीटर मी या ठिकाणी घेतलं आहे. सरळ एक सर्कल मी या ठिकाणी काढतो. एक मिनिट. .4 ओके. तुम्ही हे एक्झॅक्ट डिस्टन्स व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. 3.4 सेंटीमीटरचं मी काढलं आहे सर्कल. तुम्हाला असं वाटेल की इकडचं जे सर्कल आहे ते 3.3 सेंटीमीटरचं आहे, ते मोठं दिसतंय. मी या ठिकाणी काढताना जे रेडियस घेतलेले आहेत त्या मोजून घेतलेल्या आहेत असं गृहीत आपण धरायचं आणि तुम्ही घेताना मात्र 3.3च घ्यायचं, या ठिकाणी 3.4च घ्यायचं. ओके. सेंटर आपण या ठिकाणी काही म्हटलं आहे का बघूया. नाही, आपण ओ सेंटर म्हणूया त्याला. आता एक कॉर्ड काढायची मला 5.7 सेंटीमीटर. बघा आता ही कॉर्ड, धिस कॉर्ड इज लेस दॅन द डायमीटर, कारण याचं डायमीटर काय होईल 6.8 सेंटीमीटर. येस, अँड लेंथ ऑफ दॅट कॉर्ड इज लेस दॅन द डायमीटर. डायमीटरपेक्षा ती लेंथ कमी आहे म्हणून मी काय करणार 5.7 सेंटीमीटरचा एक सेगमेंट मला काढायचा आहे. दिस इज द कॉर्ड ऑफ दॅट सर्कल. बरोबर आहे, त्या सर्कलची ती कॉर्ड आहे. आता ती कॉर्ड कशी काढणार, तर मला या बाजूला जर मला अशा पद्धतीने टँजंट्स पाहिजे, अशी जर कॉर्ड पाहिजे असेल तर मी या ठिकाणी असे एक खूण घेणार आहे, त्याला नाव देणार आहे एम. येस, एक पॉईंट मला त्या ठिकाणी घ्यायचा, कुठलाही एक पॉईंट घ्यायचा. कंपासमध्ये किती डिस्टन्स घ्यायचं 5.7. येस, 5.7 डिस्टन्स घेऊन, कारण कॉर्ड एवढं डिस्टन्स कंपासमध्ये असलं पाहिजे, एमवर ठेवून या आर्कला अशा पद्धतीने एक खूण केली. दिस पॉईंट इज एन. आता हा जो पॉईंट तुम्हाला दिसतोय हा पॉईंट एन आहे. काय करायचं, हे दोन पॉईंट जॉईन करायचे. द लेंथ ऑफ कॉर्ड इज 5.7 सेंटीमीटर. बरेच विद्यार्थी या ठिकाणी चुकतात. कसं करतात ते, या ठिकाणी स्केल घेतात आणि स्केलने बरोबर या ठिकाणी एक पॉईंट घेतात कुठला तरी आणि मग ही पट्टी अशी सरकवत असतात की त्या ठिकाणी 5.7 आला पाहिजे. दिस मेथड इज व्हेरी रॉंग. ही रॉंग मेथड आहे. आपल्याला कंपासच्या साहाय्याने सगळं काम करायचं आहे. येस, नाव ड्रॉ द कॉर्ड. ही कॉर्ड आपण या ठिकाणी काढून घेऊया. ही कॉर्ड काढल्यानंतर पासिंग थ्रू द पॉईंट एम अँड एन वी हॅव टू ड्रॉ द टँजंट्स. मला टँजंट्स काढायचे आहेत. मग आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की विदाऊट युजिंग सेंटर मला काढता येणार आहे, ते तर आपण काढणारच आहोत. पण विथ युजिंग सेंटर मला कसं काढता येईल त्याचा आधी आपण विचार करूया, नंतर विदाऊट युजिंग सेंटरचा विचार करणार आहोत. हेच उदाहरण आपण वेगळ्या पद्धतीने सोडवून पाहणार आहोत. आता आपण या ठिकाणी काय करणार तर ओ एन जोडायचं. दिस इज द रेडियस ऑफ द सर्कल अँड एक्सटेंड इट. सरळ ती रेडियस जोडायची आणि या ठिकाणी एक्सटेंड करायची. ओके, अशी एक एक्सटेंड केली. इन द सेम वे ड्रॉ द रेडियस ओ एम अँड एक्सटेंड इट. तुम्ही ही रेडियस ओ एम पण काढा आणि तीसुद्धा पुढे वाढवा अशा पद्धतीने. आता जसं मी या ठिकाणी काढलं आहे तसंच इथे काढायचं आहे, कारण बऱ्याच वेळा असं होतं की हे वाढवली जाते. आपल्याकडून चुका अशा होतात की आपल्याला सेगमेंट वाढवायची आहे, मग आपण काय करतो ही कॉर्ड काढतो आणि हीच कॉर्ड पुढे वाढवतो. आता ह्या चुका ज्या आहेत ह्या अनावधानाने होतात, त्यामुळे त्या चुका आपल्या टाळण्यासाठी नीट लक्ष द्यायचं.
की ON रेडियस काढून मग ती एक्सटेंड मला करायची. हा एक भाग लक्षात घ्या. आता N आणि M ह्या दोन पॉईंटमधून मला काय काढायचे, टँजंट्स काढायचे आहेत. मग टेक अ स्पेसिफिक डिस्टन्स आपल्या नेहमीप्रमाणे प्रोसेस करायची आहे. येस, या ठिकाणी पुन्हा अशा पद्धतीने मला टँजंट्स काढायचे आहेत. सरळ इकडे एक आर्क, या बाजूला एक आर्क, डिस्टन्स न बदलवता या ठिकाणी, आणि इकडे छेदणारा आर्क, दोन आर्क मी काढले. आधी ती सेगमेंट काढून घ्यायची किंवा ती जी लाईन आहे ती काढून घ्यायची. हे दोन पॉईंट्स आहेत, हे विचारात घ्या. आणि ही टँजंट मी या ठिकाणी काढून घेतो. ही टँजंट काढून झाल्यानंतर मग दुसऱ्या टँजंटकडे आपण जायचं आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की ते जे आर्क्स असतात ते आपल्याला कळत नाहीत आणि सगळेच आर्क एकदम करून घेतले आणि मग कुठला आर्क कुठे जोडायचा याबद्दल आपण कन्फ्यूज होतो. येस, एन, पुन्हा हा पॉईंट घेऊया. एन पॉईंटवर मी कंपासचं टोक ठेवलं आहे. टेक अ स्पेसिफिक डिस्टन्स, पुन्हा स्पेसिफिक डिस्टन्सने दोन आर्क केले, निम्मेपेक्षा जास्त अंतर घेतलं. येस, इकडे एक आर्क, या बाजूला एक आर्क इथे ठेवलं आहे, इकडच्या बाजूला, या बाजूला एक आर्क. पुन्हा मला ते टँजंट्स तशा पद्धतीने काढता येतील. हा टँजंट मी हे दोन पॉईंट जोडून घेतो म्हणजे मला टँजंट मिळेल ॲट पॉईंट एन. या पॉईंटला हे टँजंट्स पुढे अशा पद्धतीने वाढवून घ्यायचे. आता हे दोन टँजंट्स जे आहेत ते एका पॉईंटमध्ये इथे इंटरसेक्ट होतातच. येस, दिस इज द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द टू टँजंट्स विच आर ड्रॉन ॲट अ पॉईंट M and N. M and N means MN is a chord there. येस, या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी टँजंट्स मिळतील. मग आता तुम्ही असा विचार केला तर पुन्हा M आणि N ह्या पॉईंटला मला टँजंट्स काढायचे आहेत, पण कसे काढायचे आहेत? विदाऊट युजिंग द सेंटर. विदाऊट युजिंग सेंटर मला काढता येतात का? येस, काढता येतात. कशा पद्धतीने मी काढणार त्याचा विचार आपण आज या ठिकाणी करणार आहोत. अगेन ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर. 3.4 सेंटीमीटरचं एक सर्कल आपण काढूया तशाच पद्धतीचं. मी आता रेडियस इथूनच घेतो. ही 3.4 आहे. येस, करेक्ट. 3.4 सेंटीमीटरचे एक सर्कल मी या ठिकाणी काढलं. येस, अगेन ड्रॉ द कॉर्ड ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर. पुन्हा 5.7 सेंटीमीटर. बघा, मी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं आहे तसंच मी या ठिकाणी घेतो आहे. पॉईंट, दिस पॉईंट इज M. नेक्स्ट, मला ही कॉर्ड घ्यायची आहे. किती सेंटीमीटरची? 5.7. मी इथे मोजूनच ठेवलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी घेतो 5.7. येस, Mवर ठेवणार आणि या ठिकाणी आर्क अशा पद्धतीने करणार. दिस इज पॉईंट, दिस पॉईंट इज N. येस, आता हे दोन पॉईंट्स मला मिळाले, जोडून घेणार नेहमीच्या पद्धतीने. दिस इज द कॉर्ड ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर. आता मला ॲट पॉईंट N अँड ॲट पॉईंट M काय काढायचं आहे? टँजंट्स काढायचे आहेत त्याप्रमाणे. पण मला आता या सेंटरचा काहीही उपयोग करायचा नाही. विदाऊट युजिंग द सेंटर काय करणार? हे दोन पॉईंट मला एका कुठल्या तरी सर्कलवरच्या पॉईंटशी जॉईन करायचे. समजा हा एक पॉईंट घेतला, मी याला नाव दिलं P. तर PN जोडायचा आहे. PN, ड्रॉ सेगमेंट PN अँड अगेन ड्रॉ सेगमेंट PM. हे दोघं सेगमेंट मी आता या ठिकाणी जोडून घेतले. तर हे दोघं सेगमेंट जोडून झाल्यानंतर मला हा जो अँगल आहे याच्याशी कॉन्ग्रेंट अँगल मला काढायचा आहे. बघा, आता कसा विचार करायचा, कोणत्या दिशेला अँगल काढायचा हे आपण नीट आधी या ठिकाणी ठरवून घ्यायचं. बरोबर, काल आपण कन्स्ट्रक्शन बघितलं होतं की समजा याची टँजंट अशा पद्धतीने येणार आहे. समोर डायग्रॅममध्ये आपल्याला दिसते अशा पद्धतीने ती हे येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला बघा, हा जो अँगल आहे
हा कोणाशी कॉन्ग्रँट होईल, तर याने कोणता आर्क इंटरसेप्ट केलेला आहे, MN. MN आर्क इज इंटरसेप्टेड बाय दिस अँगल अँड धिस अँगल, हा बघा इथला अँगल, याने सुद्धा आर्क कोणता इंटरसेप्ट केलेला आहे, MNच केलेला आहे. म्हणून मला हा अँगल या बाजूला काढावा लागेल आणि याच्याशीच कॉन्ग्रँट अँगल इथे काढावा लागेल. या बाजूला अशी एक टँजंट येईल बघा. पुन्हा जर मी विचार केला की हा अँगल कोणाशी कॉन्ग्रँट आहे, तर याच्याशीच कॉन्ग्रँट आहे. येस, दीज आर द अँगल्स इन द अल्टरनेट सेगमेंट. मग आता हे काढायला आपण सुरुवात करू. आपली नेहमीची पद्धत जी आहे त्या पद्धतीने आपण काढायला सुरुवात करू. नेहमीची पद्धत म्हणजे कशी की टू ड्रॉ द टँजंट विदाऊट यूजिंग द सेंटर. हे मला काढायचं. आता इथे कुठल्याही प्रकारची रेडियस मला एक्सटेंड करायची नाही, कुठल्या प्रकारचं या ठिकाणी साईड जी आहे ती एक्सटेंड करायची नाही. काय करायचं आहे, कॉन्ग्रँट अँगल काढायचे. सरळ हा जो P अँगल आहे याच्याशी कॉन्ग्रँट अँगल मला काढायचे. म्हणजे स्पेसिफिक डिस्टन्सने मी काय करतो, या ठिकाणी अशी एक खूण करतो. येस, तर हे डिस्टन्स तसंच ठेवणार आहे. मला या बाजूला अँगल काढायचा आहे आणि इथे या बाजूला काढायचं आहे. इकडच्या बाजूला मी M वर ठेवणार आणि सरळ ही जी साईड आहे ती इथून अशा पद्धतीने आर्क काढणार. येस, तसंच या बाजूला ठेवणार, कारण डिस्टन्स बदलणार नाही. तेवढाच कॉन्ग्रँट अँगल मला इकडेही काढायचा आहे, म्हणून 2 आर्क या पद्धतीने काढले. अँगलचं मेजर घ्यायचं कंपासने. अशा पद्धतीने मेजर घेतलं. हे मेजर घेतल्यानंतर मी कुठे ठेवणार आता, तर या पॉईंटला मला ठेवायचं आहे बघा. आणि या ठिकाणी अशी एक खूण करायची. ओके, डिस्टन्स न बदलवता, कारण तो कॉन्ग्रँट अँगल त्याच्याशीच कॉन्ग्रँट काढायचा आहे. पुन्हा या ठिकाणी अशी एक खूण करायची. हे 2 पॉईंट्स मला या ठिकाणी मिळाले. मग हे 2 पॉईंट्स मिळाल्यावर धिस पॉईंट अँड द अनदर पॉईंट इज पॉईंट N. हे 2 पॉईंट्स काय करायचे, जोडून घ्यायचे. सरळ एक्झॅक्ट ते अशा पद्धतीने जोडायचे. या ठिकाणी तुम्हाला टँजंट मिळेल. दिस इज द टँजंट. M पॉईंट हा आहे आणि हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द 2 आर्क्स. हे जोडून घ्यायचे. सरळ तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने टँजंट मिळेल. पासिंग थ्रू द पॉईंट M अँड N. अशा 2 टँजंट्स या ठिकाणी मिळाल्या. मी हे जे कन्स्ट्रक्शन केलं हे विदाऊट यूजिंग द सेंटर, अशा पद्धतीचं हे कन्स्ट्रक्शन होतं. ठीक आहे. आता आपल्याला विचार करायचा आहे की हाऊ मेनी टँजंट्स कॅन वी ड्रॉ फ्रॉम द पॉईंट आउटसाइड द सर्कल. सर्कलच्या बाहेर एक पॉईंट दिलेला आहे आणि त्या पॉईंटमधून मला किती टँजंट्स काढता येतील, हे सर्कल या प्रकरणामध्ये आपण शिकलेलो आहे. वी कॅन ड्रॉ द 2 tangents which are passing through the point which is exterior of the circle and touching the circle. म्हणजे त्या सर्कलला टच करणाऱ्या अशा ज्या टँजंट्स आहे, आपण टँजंट म्हणजे 1 पॉईंटला इंटरसेक्ट होतील अशा, त्याच टँजंट आपल्याला या ठिकाणी काढायच्या आहेत. मग त्या काढण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपल्याला समजून घ्यायची. आणि ती नुसती आपल्याला कसं काढायचं हे समजून घ्यायचं नाही आहे, तर त्याच्या मागची थेअरी काय आहे, व्हॉट इज द थेअरी बिहाइंड दिस प्रोसेस. त्या प्रोसेसच्या मागची थेअरी काय आहे ती पण आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची. आपण कन्स्ट्रक्शन आता बघूया की टू कन्स्ट्रक्ट टँजंट टू अ सर्कल फ्रॉम अ पॉईंट आउटसाइड द सर्कल ऑर एक्सटेरियर ऑफ द सर्कल. येस, हे कन्स्ट्रक्शन आपल्याला बघायचं आहे. कन्स्ट्रक्शन इज व्हेरी सिम्पल. टू कन्स्ट्रक्ट टँजंट्स टू द सर्कल, टू कन्स्ट्रक्ट tangents to the circle, to construct tangents to the circle from a point outside the circle, from a point outside the circle, outside the circle. yes, हे कन्स्ट्रक्शन मला बघायचं. आता हे कन्स्ट्रक्शन बघत असताना मला टँजंट काढायचे आहेत
कशा, तर आउटसाइड द सर्कल, व पॉईंट विच इज आउटसाइड द सर्कल असं मला या ठिकाणी विचार करायचा. मग एक उदाहरण आपण घेऊया त्याच्यासाठी की हाऊ टू ड्रॉ, कशा पद्धतीने मी ते काढू शकतो. ओके, ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. ड्रॉ अ सर्कल with radius 4.1 centimeter. Construct tangents to the circle from a point at a distance 7.3 centimeter from the center. अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन मला करायचं आहे. मग आता ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 4.1 सेंटीमीटर. 4.1 सेंटीमीटरचं एक सर्कल मला काढायचं आहे. अशा पद्धतीचं एक सर्कल मी या ठिकाणी घेतो. 4.1 सेंटीमीटर मी या ठिकाणी मोजून घेतो. 4.1 सेंटीमीटर. येस, 4.1 सेंटीमीटर मी घेतलं आहे. असं एक सर्कल मी या ठिकाणी काढतो. येस, पुढे म्हटलेलं आहे कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स ऑफ 7.3 सेंटीमीटर. 7.3 सेंटीमीटरवर एक पॉईंट घ्यायचा आहे. कुठून पाहिजे ते डिस्टन्स? फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल. आता हे डिस्टन्स ज्यावेळेस आपण मोजून घेतो, दॅट इज द डिस्टन्स किती दिलेलं आहे मला? 7.3. तर हे डिस्टन्स घेतानासुद्धा चुकावतात. बघा, या जॉमेट्रीमध्ये आपल्याला जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन करण्याच्या ह्या ज्या काही स्किल्स आहेत, ते स्किल्स आपल्याला माहिती असले पाहिजे. दुसरा भाग असा की आपल्या जॉमेट्रीमध्ये जे दिलेले जे साहित्य आहे, त्या साहित्याचा प्रॉपर यूज आपल्याला करायला लागेल. तर तो बऱ्याच वेळा असं होतं की कंपास मला धरता येत नाही, स्केल जे असतं ते स्केल मला बरोबर त्या ठिकाणी पकडता येत नाही, त्याचे जे पॉईंट्स आहेत ते समजत नाही, त्या ठिकाणी मला जे या ठिकाणी मिलीमीटरमध्ये जे दिलेलं आहे ते समजत नाही, किंवा 5.5 घ्यायचं म्हणजे किती समजत नाही. हा एक भाग आहे. कंपास धरताना आपण या ठिकाणी धरलं पाहिजे पॉईंटला. आपण बऱ्याच वेळा असा एक कंपास धरतो आणि त्यामुळे हे जे डिस्टन्स असेल ते सतत चेंज होतं. त्यानंतर हाताची फ्री आपल्याला ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. किंवा मला सर्कल काढायचं आहे तर मी या ठिकाणी पकडणार, मी सरळ या ठिकाणी ठेवेल आणि सरळ आपला हात फिरवायचा आहे. हे टोक त्या ठिकाणी फिक्स असतं आणि आपला फक्त हात फिरवायचा आहे. अशा पद्धतीने सर्कल मला काढता येतं. हे जे स्किल्स आहेत, हे स्किल्स आपल्याला सहज जमले पाहिजेत. कारण बऱ्याच वेळा असं होतं की हे स्किल्स नसल्यामुळे आपण मग काय करतो की ती वही फिरवतो, म्हणजे कंपास ठेवतो आणि कंपास ठेवल्यानंतर, कंपासचं टोक ठेवल्यानंतर आपण वही फिरवतो किंवा आपण त्या वहीच्या भोवती फिरतो. येस, म्हणजे ह्या ज्या प्रोसेसेस आहेत, ह्या प्रोसेसेस आपण शिकून घेतल्या पाहिजेत की हे जे स्किल आहे, हे स्किल आपल्याला जमायला पाहिजे. मग आता इथून मला डिस्टन्स मोजायचं आहे की डिस्टन्स दॅट इज द 7.3. मग हे डिस्टन्स मोजताना मी काय करणार? तर सरळ या ठिकाणी स्केल घ्यायची, इथे अशा प्रकारे स्केल ठेवायची आणि 7.3 आहे, कुठे आहे ते येतं आहे ते बघायचं. ही मेथड अतिशय रॉंग आहे. त्याच्यासाठी काय करणार? फर्स्ट ड्रॉ अ रे पासिंग थ्रू द सेंटर. हा जो सेंटर आहे त्यांनी नाव दिलेलं आहे का बघूया आपण. नाव नाही आहे, आपण ओ नाव देऊया. इथून मला काय काढायचं आहे? एक रे काढायचा आहे. ड्रॉ अ रे. अशा पद्धतीने एक रे काढून घ्या. तो कोणत्याही डायरेक्शनला तुम्ही काढला तरी चालेल, म्हणजे असं याच बाजूला पाहिजे असं काही नाही. कोणत्याही डायरेक्शनला तुम्ही अशा पद्धतीने एक रे काढून घ्या. येस, आता रे काढल्यानंतर कंपासमध्ये तुम्ही डिस्टन्स घ्यायचं आहे 7.3. 7.3 डिस्टन्स तुम्ही या ठिकाणी घ्या. येस,
हे 7.3 डिस्टन्स मी घेतलेलं आहे. 7.3 डिस्टन्स घेऊन काय करणार तुम्ही, कंपासचं टोक या सेंटरवर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी खूण करायचे. आता हे झालं तुमचं एक्झॅक्ट डिस्टन्स, दॅट इज 7.3. दिस इज द पॉईंट विच इज आउटसाइड द सर्कल ॲट अ डिस्टन्स 7.3 फ्रॉम द सेंटर. हा जो पॉईंट झाला, हा पॉईंट कुठला आहे, समजा याला पी नाव देऊया आपण. ओके, मला काय करायचं तर या पी मधून 2 टँजेंट्स काढायचे आहेत. ड्रॉ द 2 टँजेंट्स पासिंग थ्रू द पॉईंट पी. येस, मग याच्यासाठी काय करायचं नेमकं, तर हा जो सेगमेंट मला मिळालेला आहे ओ पी, तो सेगमेंट ओ पी मला बायसेक्ट करायचा आहे. बायसेक्ट द सेगमेंट ओ पी. आधी मी प्रोसेस सांगतो आणि नंतर त्या प्रोसेसच्या मागची थेअरी काय आहे त्याचा आपण विचार करू. या ठिकाणी ही सेगमेंट मला बायसेक्ट करायची, लक्षात घ्या. मग हे बायसेक्ट करताना मी या ठिकाणी अशा पद्धतीने बायसेक्ट करतो आहे. येस, कंपासचं टोक इकडे ठेवलं, डिस्टन्स बदलवलं नाही. या ठिकाणी मी 2 खुणा केल्या. आता बायसेक्ट केल्यानंतर मला या ठिकाणी हा जो पॉईंट या ठिकाणी मिळतोय, हे 2 पॉईंट्स मी जोडून घेतले. कोणते 2 आर्क मी या ठिकाणी जे केलेले आहेत, इंटरसेक्टिंग आर्क्स, हे जे 2 पॉईंट्स आहेत हे जोडून घेतले. म्हणजेच मी काय केलं, बायसेक्ट द सेगमेंट ओ पी. बायसेक्ट द सेगमेंट ओ पी. बायसेक्ट केल्यानंतर मला हा या ठिकाणी काय मिळेल, मिड पॉईंट मिळेल. त्याला आपण एम नाव देऊया. एम इज अ मिड पॉईंट ऑफ अ सेगमेंट ओ पी. लक्षात घ्या, ओ पी सेगमेंटचा तो मिड पॉईंट आहे, रेचा नाही, लाईनचा नाही. कारण बऱ्याच वेळा ओ पी, एम इज अ मिड पॉईंट ऑफ लाईन ओ पी किंवा रे ओ पी असं आपण म्हणतो. रेला मिड पॉईंट नसतो, लाईनला मिड पॉईंट नसतं. येस, मग आता हा मिड पॉईंट जो या ठिकाणी तुम्हाला मिळालेला आहे तो 3 प्रकारे मिळतो. 3 प्रकारे मिळतो. इन केस कसा, तर व्हेन द डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम द सेंटर, बघा, द डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम द सेंटर इज लेस दॅन द डायमीटर. बघा, हे जे डिस्टन्स आहे पी पर्यंतचं, हे पी पर्यंतचं डिस्टन्स किती आहे, 7.3. रेडियस 4.1 दिलेली आहे. मग याच्या दुप्पट केलं तर डायमीटर किती होईल, 8.2. 8.2 इज ग्रेटर दॅन 7.3 मीन्स दिस डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम द सेंटर इज लेस दॅन द रेडियस. लक्षात घ्या, रेडियसपेक्षा लहान आहे हे अंतर, म्हणून जो मिड पॉईंट येईल तो कुठे येईल, इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. हा मिड पॉईंट कुठे येईल तर इंटेरियर ऑफ द सर्कलला येईल. बरोबर, हा मिड पॉईंट कुठे येतो याच्याशी काहीही मला त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही आहे. कुठेही मिड पॉईंट आला तरी चालेल, पण कशा कशा कंडिशन्स येतात ते मी तुम्हाला सांगतो. की एम हा मिड पॉईंट कुठे येईल नेमका, तर एक तो सर्कलच्या आतमध्ये येईल, इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. मे बी इट विल बी ऑकर्स इन ऑन द सर्कल, ऑन द सर्कलवर पण तो येऊ शकतो. अँड इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल, एक्सटेरियर ऑफ द सर्कलमध्ये सुद्धा येऊ शकतो. पण कंडिशन्स कशा, व्हेन द डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम द सेंटर इज लेस दॅन द डायमीटर ऑफ द सर्कल, देन द पॉईंट एम दॅट इज मिड पॉईंट इज इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. And if this distance of that point from the center is greater than the diameter of the circle, then this point is in the exterior. And if this distance of the point which is exterior from the center or point which is exterior of the circle, the distance of that point from the center is equal to the diameter, then this point will be lie on the circle. तो सर्कलवर असेल. म्हणजे अशा 3 प्रकारच्या कंडिशन्स मला मिळतात. पॉईंट एम मला मिड पॉईंट मिळाला, तिघही कंडिशनमध्ये कुठेही मिड पॉईंट मला मिळाला तरी चालेल. मग पुढची प्रोसेस काय करायची, तर एम पॉईंट त्याच्यावर कंपासचं टोक मी ठेवणार, एवढं डिस्टन्स घेणार, किंवा
OM एवढं डिस्टन्स घेणार. हे दोघंही डिस्टन्स सारखे असतील. हे याच्यापैकी कुठलंही एक डिस्टन्स मी घेतल्यानंतर काय करणार, तर या आधीचं जे सर्कल मी काढलेलं आहे त्याला मला 2 आर्क असे काढायचे आहेत, बरोबर आहे. एवढं काढलं तरी चालेल किंवा ड्रॉ अ टोटल सर्कल, तुम्ही अशा प्रकारचे टोटल सर्कल काढलं तरी चालेल. येस. आता हे का करायचं, कसं करायचं, कशासाठी करायचं हे मी थेअरी 2 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे. नंतर काय करणार की हा जो पॉईंट मला दिसतो इथे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द प्रिव्हियस सर्कल अँड द 2 आर्क्स ऑर द आर्क मेड फ्रॉम द टेकिंग द रेडियस MP रेडियस घेऊन मी जे 2 आर्क केलेले आहेत त्या आर्कचे हे जे 2 पॉईंट्स आहेत ते घ्यायचे आणि P हे काय करायचं आहे, जोडायचं आहे. म्हणजे जॉईन द पॉईंट P अँड पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द आर्क्स ऑन द सर्कल. सर्कलवरचे जे आर्क्स मी काढलेले आहेत आता ते जोडायचे. सरळ अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मिळेल. P पासून मी काढलं आहे, दिस इज द टँजंट. ही अशा प्रकारची टँजंट तुम्हाला मिळेल. अगेन जॉईन दिस पॉईंट P अँड द पॉईंट दॅट इज ऑन द सर्कल. बघा हा पॉईंट मला जोडायचा म्हणजे मला ते टँजंट तशा पद्धतीने काढता येईल. ओके, हा टँजंट मी काढून घेतला. आता हे 2 टँजंट्स मला काढता आले. तुम्ही जर बघितलं असेल की टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम द एक्सटेरियर पॉईंट आर कॉन्ग्रेंट, हा थेरम आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मी सरळ इथला डिस्टन्स मोजून बघतो किती आहे. करेक्ट, एवढं आहे. एवढंच इकडचं आहे का बघूया. येस, करेक्ट, डिस्टन्सेस आर इक्वल. ही थेरीज मला माहिती आहे त्यामुळे अडचण नाही. मग हे सर्कल काढायचं कशासाठी, व्हाय, कशासाठी काढायचं. तर हे सर्कल काढण्याचा उद्देश मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता, की मी जर हा जो पॉईंट आहे हा आणि O जोडला तर काय घडेल बघा. हे जे सर्कल दिसतं आहे मी नंतर जे काढलेलं आहे सर्कल, त्याच्याकडे नीट कॉन्सन्ट्रेट तुम्ही करा. त्याचा OP हा काय आहे, इट इज अ डायमीटर ऑफ दॅट सर्कल. लक्षात घ्या, OP काय आहे, OP इज अ डायमीटर ऑफ दॅट सर्कल. आणि मग हा डायमीटर असल्यामुळे ही बघा ही टँजंट या ठिकाणी काढली आहे. दिस इज द टँजंट सेगमेंट. तुम्ही आता बाकीचं थोडंसं बाजूला केल्यानंतर हा अँगल 90 डिग्री होतो आहे का बघा. येस, दिस इज द रेडियस ऑफ द प्रिव्हियस सर्कल अँड दिस इज द टँजंट सेगमेंट. दिस अँगल इज 90 डिग्री. आता या लाल खडूने काढलेलं जे सर्कल आहे त्याचा हा डायमीटर आहे बघा. आणि या डायमीटरने सर्कलवरच्या कोणत्याही पॉईंटशी तयार केलेला हा अँगल आहे. मीन्स द अँगल सबटेंडेड बाय द डायमीटर ॲट एनी पॉईंट ऑन द सर्कल इज राईट अँगल. म्हणजे मला ही टँजंट कशी असली पाहिजे, रेडियसला 90 डिग्री असली पाहिजे. ही जी थेरी आहे ही इथे पूर्ण होते. म्हणून आपल्याला या सर्कलचे हे जे 2 आर्क्स आहेत ते मला काढावे लागतात. म्हणून ही बायसेक करून मला हा मिड पॉईंट घ्यावा लागतो. येस, ही थेरी त्याच्याबरोबर आहे. तुम्ही जर समजा पुन्हा या ठिकाणी हे जर जोडलं, हे जे पॉईंट जोडले आहेत तर तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीने इथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आहे. म्हणजे टँजंट ॲट एनी पॉईंट ऑन द सर्कल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस ड्रॉन थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. हे असलं पाहिजे. ते येतं आहे की नाही हे पडताळा घेण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी मिळतं. तुम्हाला हे सर्कल का काढायचं याचं कारण तुम्हाला कळालं असेल की या ठिकाणी हा डायमीटर आहे. डायमीटरने त्याच सर्कलवरच्या एका पॉईंटशी तयार केलेला हा अँगल आहे. दिस अँगल इज ऑलवेज 90 डिग्री अँड हेन्स टँजंट ॲट अ पॉईंट ऑर रेडियस ड्रॉन थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. म्हणून हे 90 डिग्रीचा हा पॉईंट त्या ठिकाणी असलाच पाहिजे. तो पॉईंट मला मिळवण्यासाठी अशा पद्धतीचं सर्कल त्या ठिकाणी काढावं लागतं. ओके, आता हे असे सिंपल कन्स्ट्रक्शन्स आपल्याला या ठिकाणी करावे लागतात. मी 3 मुद्दे तुम्हाला सांगितले की डिस्टन्स ऑफ द पॉईंट दॅट इज पॉईंट विच इज आउटसाइड द सर्कल, डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम द सेंटर. याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. लेस दॅन द डायमीटर ऑफ द सर्कल, ग्रेटर दॅन द डायमीटर ऑफ द सर्कल अँड इक्वल टू डायमीटर ऑफ द सर्कल.
इफ दिस डिस्टन्स इज ग्रेटर दॅन द डायमीटर, डायमीटरपेक्षा जास्त असेल तर दिस मिड पॉईंट इज इन द एक्सटेरियर. दिस डिस्टन्स इज लेस दॅन द डायमीटर, देन द मिड पॉईंट इज इन द इंटेरियर. अँड दिस डिस्टन्स OP इज इक्वल टू डायमीटर, देन द पॉईंट इज लाय ऑन द सर्कल. तेव्हा तो सर्कलवर पॉईंट निश्चित असेल. येस, अशा 3 कंडिशन्स आपल्याला या ठिकाणी मिळतात. हे अतिशय सोपी अशी कन्स्ट्रक्शन्स आहेत आणि ते कन्स्ट्रक्शन्स सहज आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला असं विचारात घ्यायचं आहे की ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर अँड सेंटर E. टेक अ पॉईंट F ऑन द सर्कल. टेक अनदर पॉईंट A such that FA is equal to 4.1 centimeter and draw the tangents to the circle from point A. आता हे कन्स्ट्रक्शन मला करावं लागेल. आपण असं करूया की आज आपण या ठिकाणी हे जे शिकलेलो आहोत याच्या 3 डायग्रॅम्स तुम्हाला काढायचे आहेत. कशात तुम्ही तयार करायचे आहेत उदाहरणं की OP हे डिस्टन्स किती घ्यायचं, तर OP डिस्टन्स लेस दॅन डायमीटर, इक्वल टू डायमीटर अँड ग्रेटर दॅन डायमीटर असं तुम्ही घेऊन बघायचं. आणि हे जे डायग्रॅम्स आहेत ह्या काढून बघायच्या, म्हणजे टँजंट्स फ्रॉम द एक्सटेरियर पॉईंट तुमच्या 3 डायग्रॅम्स तयार होतील. बरोबर आहे. त्या 3 डायग्रॅम्स तुम्ही काढून बघा. या ठिकाणी आपल्याला तेवढा कमी वेळ असतो, तेवढ्या वेळामध्ये आपल्याला ते काढता येत नाही म्हणण्यापेक्षा वेळ जातो. तुम्ही ते काम घरी कराल असं मला वाटतं की 3 डायग्रॅम्स तुम्ही काढून बघा. याच्यावरची काही जी महत्त्वाची उदाहरणं आहेत ती आपण पुढच्या तासाला घेणारच आहोत. पण आत्ता तुम्हाला घरचा अभ्यास म्हणून या ठिकाणी दिलेला आहे की टँजंट्स फ्रॉम द एक्सटेरियर पॉईंट मला काढायचे आहेत. 3 डायग्रॅम्स तयार करायचे आहेत. त्याच्यामध्ये जेवढी तुम्ही रेडियस घेतलेली आहे त्याच्या दुप्पट केले की डायमीटर होणार. मग डायमीटरपेक्षा जास्त डिस्टन्स आणि डायमीटरपेक्षा कमी डिस्टन्स तुम्हाला सहज घेता येतं. इक्वल टू डायमीटर असं डिस्टन्स घेता येतं. त्या डिस्टन्सने सरळ असा एक आर्क करायचा, एक रे काढून घ्यायचा. अशा 3 डायग्रॅम्स तुम्ही तयार करा आणि आपलं कन्क्लुजन बरोबर आहे का, पॉईंट M दॅट इज द मिड पॉईंट तो कुठे येतो नेमका, तो त्याचा म्हणजे पडताळा तुम्ही घ्या की अशा पद्धतीचा पडताळा येतो का, हे खरं खोटं तुम्ही पडताळून बघा. ओके, आज आपण या ठिकाणी थांबूया. याच्यावरची जी उदाहरणं आहेत आणि जी महत्त्वाची उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण पुढच्या पिरियडला बघणार आहोत. ओके, पण हे नक्की तुम्ही करून बघा आणि मला पाठवा की कशा पद्धतीने तुम्ही करून बघितलेलं आहे, तुम्ही पडताळा घेतलेला आहे. आणि हाच पडताळा घेणं म्हणजेच उदाहरणं सोडवणं आहे. फारसं काही नाही, फक्त डिस्टन्स बदलतं, रेडियस बदलते, बाकी काहीही बदलत नाही. ओके, आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.